पण यूट्यूबला ना एक सिरियल आहे, नाव नाही सांगत मी आता त्याचं. परंतु तो मुलगा आय टीमध्ये कामाला असतो आणि त्याचं नाव असतं पुरुषोत्तम, है ना, असं नाव आहे त्या मुलाचं. तर तो मुलगा आय टीमध्ये कामाला असतो आणि तो इतका सर्वांशी अरेरावीपणा करत असतो. म्हणजे कोणाचा विकनेस असेल ना तर तो तोंडावर बोलतो. म्हणजे जातो आणि त्यांना म्हणतो की त्या मुलीचं त्या बॉसबरोबर लफडं आहे. असं बोलल्याबरोबर वरिष्ठ त्याला, म्हणजे तो सर्वात मोठा मॅनेजर असतो ना, तो त्याला बोलवतो आणि म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे तुझा? तर म्हणे, माझा एकच प्रॉब्लेम आहे की ती मुलगी आहे ना, तिचं आणि त्या माणसाचं लफडं आहे आणि ते मला आवडत नाही किंवा काय असं तो बोलतो. असं झाल्याच्या नंतर त्याला 2 दिवसांनी कामावरूनच काढून टाकतात. ते म्हणतात, ID ठेवून टाका तुमची त्या टेबलवर आणि जा तुम्ही घरी. तर मग त्याचे वडील असतात. तो घरी येतो. घरी आल्याच्या नंतर बायकोला सासू आईला वडिलांना सर्वांना सांगतो की माझं काम गेलेलं आहे. तर तो काम शोधत असतो त्याच्या लॅपटॉपवर. तर त्याचे वडील त्याला एकच बोलतात की काय रे, तुला परत बोलवणार नाही एकदा फायर केल्यावर? तो म्हणतो, बोलवलं असतं परंतु मी त्यांची लफडी उघड केली ना म्हणून. मग त्याचा बाप असतो ना, तो त्याला एकच गोष्ट बोलतो की झाकली मूठ 1.25 लाखाची, 80% गोष्टी बोलायच्या नसतात आणि तिथे आपलं तोंड बंद करायचं असतं आणि 20%च गोष्टी ह्या बोलण्यासारख्या असतात आणि 80% गोष्टी ह्या कामाच्या बाबतीत, कामाच्या ठिकाणी कोणाचं काही बोलायचं नसतं. नुकसान कोणाचं झालं त्याचीच नोकरी गेली. तर असंच आहे बघा प्रत्येक ठिकाणी, नाही का? कोणी कोणाची चुगली करू नये, आपल्या कामाशी काम ठेवावं आणि आपल्याला काही गोष्टी गुपित माहिती असलं कोणाचं, तरी पण कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न करावा नाही. कारण का सर्वांना डोळे आहे, सर्वांना कान आहेत, सर्व पाहत असतात. काही लोक तर सर्व त्यांना माहिती असतं की हे कुठं जातात, काय करतात, कसे राहतात, काय आहे यांचं लफडं, परंतु ते कधीच बोलत नाहीत. नाही बाबा म्हणतात, आम्हाला नाही माहिती, आता तू बोलला तेव्हा माहिती झालं. म्हणजे अशी आहेत लोक, माहिती का? आणि काय बोलतात आणि आपलंच नुकसान करून घेतात. तर असं करू नका. त्यांचं लफडं त्यांना लखला. आपलं काम, आपला पगार, आपली नोकरी ही आपल्याला प्रथम महत्त्वाची आहे, हो की नाही? धन्यवाद.